आणखी एक महत्त्वाची बातमी, अमित शहा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेणार आहेत। राज्यातील महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये संध्याकाळी ही बैठक पार पडेल। ज्या जागांवरती महायुतीत वाद आहे अशा जागांबाबत अमित शहांच्या उपस्थितीत फायनल चर्चा होणार अशी सूत्रांची माहिती। अधिक माहिती घेऊयात, विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। विनय, आज फायनल होणार असं कळतंय, कारण काही जागांचा तिढा हा तुम्ही एकत्रित सोडवा असं स्वतः अमित शहांनी म्हटलं होतं। नक्कीच आपण प्रज्ञा पाहिलंय की लोकसभेच्या नंतर ज्या पद्धतीने भाजप आता कामाला लागलेली आहे त्या पद्धतीने आपण बघतोय की बैठकांचा जोर सुरू झालेला आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये या बैठका सुरू आहेत। कोकणाच्या संदर्भातले आणि ठाणे पालघर या सगळ्या विभागामधले जे पदाधिकारी आहेत त्यांना स्वतः अमित शहा हे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर काही मतदारसंघांमधले जे वाद आहेत ते वाद नक्की कशा पद्धतीचे आहेत त्यावरती देखील ते चर्चा करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की नवी मुंबईमधले बेलापूर मतदारसंघ असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदरचा मतदारसंघ असेल, मीरा भाईंदरमध्ये गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये हा वाद सुरू आहे। तर दुसरीकडे कल्याण पूर्व जिथे गणपत गायकवाड हे स्वतः गोळीबार प्रकरणामध्ये जेलमध्ये आहेत आणि त्यामुळेच त्या ठिकाणी देखील दावा शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे, गणपत गायकवाड हे जेलमध्ये असल्यामुळे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अलिबाग जो आहे, अलिबाग मतदारसंघ, कर्जत मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेला आहे। सुनील तटकरे आणि त्याचबरोबर महेंद्र थोरवे यांच्यामधला वाद निर्माण झाला, त्यामुळे त्या ठिकाणी सुधाकर घारे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आहेत ते देखील त्यांनी देखील त्या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यामुळे हे जे महत्त्वाचे मतदारसंघ आहे, सावंतवाडी असतील, आपल्यासोबत प्रज्ञा इथले स्थानिक आमदार मंदा म्हात्रे ह्या देखील आता कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ते काय म्हणाला, जो कार्यक्रम आता आज घेतलेला अमित शहा स्वतः मार्गदर्शन करणार आहेत, कशा पद्धतीने नियोजन असणार, काय कार्यक्रमाची रूपरेषा? आज आमच्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आज नव्या मुंबईत येणार आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत। पहिली गोष्ट तर हा कार्यक्रम पूर्ण कोकण विभागाचा प्रदेश कार्यालयांनी दिलेला आहे आणि ही सगळी जबाबदारी प्रदेश कार्यालयाची आहे। आम्हा सगळ्यांना प्रदेश कार्यालयामधूनच फोन आले आणि या कार्यक्रमाला यायचं असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे हा कार्यक्रम कोणाला दिला असं नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यावेळी असे आमचे विभागीय कार्यक्रम होतात, मग विदर्भ असेल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, अशा वेगवेगळ्या विभागात कुठलं तरी एक स्थान धरून तिथे तो कार्यक्रम केला जातो। यावेळी पहिल्यांदाच मला 10 वर्षामध्ये आम्हाला इथे कार्यक्रम मिळालेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अमित शहा हा संपूर्ण कोकणाचा आढावा घेणार आहेत, त्यामध्ये काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत, त्यामधला बेलापूर आपला मतदारसंघ देखील, त्या ठिकाणी देखील वाद आहे। आपण इथले स्थानिक आमदार आहात आणि इथे संदीप नाईकांनी दावा केलाय, त्याच ठिकाणी अलिबाग असेल, कर्जत असेल, सावंतवाडी असेल, मीरा भाईंदर असेल, सर्व ठिकाणी 7 ते 8 ठिकाणी वाद आहे, त्यावरती देखील चर्चा केली जाणार असं म्हटलं जातं। नाही, आज सगळी माहिती घेतली जाईल, कोणाचे वाद किती आहेत, काय आहेत, कोण काम करू शकतो, पब्लिक जनता कोणाला मानते, कोणी किती काम केलेलं आहे याचा आढावा घेतला जाईल, बूथ वाईज घेतला जाईल। संघटना कोणी विशेष म्हणजे महत्वाची उभी केलंय, कधी कधी काय होतं तिकिटी मागतात पण संघटना बरोबर नसते आणि मग बोलते धनी उभे करतात, पैसे देऊन एखादा मीडियाला म्हणा, एखादा पत्रकाराला म्हणा, एखादा कार्यकर्त्याला म्हणा। असे जे आहेत ते आमचे नेते अमित शहाजी हे फार हुशार देशाचं नेतृत्व करणारे नेते आहेत आणि ते जाणते नेते आहेत, त्यांना माहिती आहे कुठे कुठलं इंजेक्शन मारायचं आणि ते व्यवस्थित सगळीकडे ते बरोबर काम करतील असं मला वाटतं। तुमच्याही मतदारसंघामधला वाद सुरू आहे? आमच्या मतदारसंघात जरी वाद सुरू असला तरी ऐरोळी विधानसभेमध्ये आदरणीय गणेश नाईकजी हे निवडणूक लढवतील आणि इकडे मंदा म्हात्रेच निवडणूक लढवणार। आपण पाहिलं प्रज्ञा की अमित शहा ज्या पद्धतीने इथे मार्गदर्शन करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वादग्रस्त मतदारसंघ आहेत त्याचा देखील आढावा घेतला जाईल, त्याची देखील माहिती घेतली जाईल। प्रज्ञा, नक्कीच। मात्र याच अनुषंगानं आपण जर बघितलं तर स्वतः तिथे मंदाताई उपस्थित आहेत। सध्याची जर राजकीय परिस्थिती पाहिली आणि जे सर्वेक्षण होत आहेत त्या सर्वेक्षणातनं कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत, कारण ते पैलू सुद्धा अर्थातच अमित शहांसमोर ठेवले जातील, याबद्दल थोडंसं त्यांना विचारा।
नक्कीच ताई, एक तर आहे की सर्वे भाजपनी केलेलाच आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळेच राजकीय पक्ष करतात. त्याचा देखील आढावा घेतला जाईल आणि तो सर्वे देखील अमित शहा यांच्यासमोर ठेवला जाणार आहे आणि मग त्याच्यामधून देखील त्यावर देखील चर्चा केली जाणार आहे. सर्वे हा पक्षाला कधीच मिळालेला आहे. सर्वे आता ते 2दा ते 3दा सर्वे केलेला आहे या राज्याचा की कुठल्या कुठल्या सीटला धोका आहे किंवा कुठली सीट निवडून येऊ शकते. त्यामुळे अमित शहाजी आलेले त्यांच्याकडे सर्वेचा सगळा रिपोर्ट आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. पण लोकसभेचा एकंदरीत अंदाज पाहता लोकसभेमध्ये जसा सर्वे आला होता त्या सर्वेच्या विरुद्ध दिशेने चित्र दिसलं होतं. आताही तसे त्याचा विचार केला जाईल आता पूर्ण. त्यावेळी फेक निगेटिव्ह खूप चालली आणि लोकांनी वाटेल तसे आरोप केले आणि त्याचा फटका आम्हाला बसला. पण आता तसं नाही आहे. लोकांना कळून चुकलेलं आहे की तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी झालेत आणि या देशाला जर पुढे न्यायचं असेल आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या दृष्टी तर भाजपच आज इथे निवडून आला पाहिजे. नक्कीच. तर ते आपण पाहिलं की सर्वे मात्र आलेलाच आहे आणि त्या सर्वेच्या अनुषंगानेच आता इथे चर्चा केली जाणार आहे या सगळ्या बैठकीमध्ये. प्रज्ञा. नक्कीच. तुर्तास धन्यवाद विनय या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी.